काँग्रेस कमिटीच्या वतीनं उपस्थित सर्व महाविकास आघाडीच्या सर्व नेत्याच्या वतीनं कार्यकर्त्याच्या वतीनं त्यांचं जाहीर आभार त्या ठिकाणी व्यक्त करतो, स्वागत करतो। येणाऱ्या 2 तारखेला मतदान आहे आपले नगरपालिकेचे, सार्वत्रिक नगरपालिका निवडणुकीचे। तर माझं म्हणणं एकच आहे का जे कोणी आपले बाहेर असतील तर त्यांना पण आपण याद्यामधून छाटून जे जे करू शकतात, ज्याला बोलू शकतात ते बोलून घ्या। कारण अगदी महत्त्वाची निवडणूक आहे ही काँग्रेस पक्षासाठी आणि उमेदवार आपले सक्षम आहे। पक्षाने जे दिलेले उमेदवार आपले नगरपालिकेचे नगराध्यक्ष पदाचे काशीनाथ बोंद्रे सन्माननी जे आपले पक्षाने जे दिलेले नगरसेवकचे उमेदवार त्याच्यात सगळे माता भगिनी बंधूंनो सगळ्यांना माझी अशीच विनंती आहे का एक जिद्दीनं एक यानं काम करावं। आणि मी हर्षवर्धन सपकाळ इथे आले त्यांचा आभार मानून माझे 2 शब्द संपवतो। येणारे 2 तारखेला सगळ्यांना पंजाब समोरचं निशाणी बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय करा। धन्यवाद। सर्व मान्यवरांना देखील संदेश आंबेडकरांचा जय भीम। जे मान सन्मान दिला त्याबद्दल मी माननीय राहुल बोंद्रेजींचा मनापासून आभार व्यक्त करतो। मुस्लिम कुराणावर चालतो पण हा जो भारत देश आहे हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानावर चालतो। बघा सत्ताधारी लोक म्हणत आहेत की हिंदू खतरे में, सत्ताधारी लोक मुस्लिमांना म्हणत आहेत की मुस्लिम खतरे में है। मी विचारतो जेव्हा या देशाचा पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग हे सिख होते आणि या देशाचा राष्ट्रपिता डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे मुस्लिम होते, त्यावेळी कधीच हिंदू खतऱ्यामध्ये नव्हता नाही मुसलमान खतऱ्यामध्ये होता। आणि आजचा जो सरकारमध्ये जे बसलेले आहेत पंतप्रधान मोदीजी हे हिंदू आहेत, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री हे हिंदू आहेत, तरीही भारत देश हा हिंदू हा खतऱ्यामध्ये आहे। बघा मी सांगतो तुम्हाला की ना हिंदू खतऱ्यामध्ये आहे ना मुस्लिम खतऱ्यामध्ये आहे। जर खतऱ्यामध्ये आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान खतऱ्यामध्ये आहे। माझे मित्र राहुल बोंद्रेजी हे संविधानाला खूप मानतात आणि संविधानावरती खूप प्रेम करतात। मी राहुल बोंद्रेजींना सांगू इच्छितो जर तुम्ही संविधान वाचवण्याचं भाष्य जर करत असाल तर आपण दोघं जेवणार एका ताटात आणि जो कुणी संविधान मिटवण्याची जर भाष्य करत असेल तर त्या सालेल्या कुत्र्याला उचलून फेकणार मी कचऱ्याच्या घाटात। बघा पार्टी आणि भारतीय जनता पार्टी या दोघांमध्ये अंतर सांगतो। कोंबडी मारून खाल्ली तर चिकन पार्टी, बकरा मारून खाल्ला तर मटन पार्टी आणि गरीब लोकांना आणि शेतकऱ्याला मारून खाल्ला तर ती भारतीय जनता पार्टी। एक दिवस जर तुम्हाला मूर्ख बनायचं असेल तर तो एप्रिल फूल आहे आणि जर तुम्हाला 5 वर्ष मूर्ख बनायचं असेल तर ते कमळाचं फूल आहे। माझ्या शेतकरी भावाची एक दशा सांगतो। शेतकरी भाऊ म्हणतो चाय वाले बाबू को चाय लेकर डूबेगी, चाय से भी बच गया तो गाय लेकर डूबेगी, नोटबंदी और GST से भी बच गया तो हमारे माओ की हाय लेके तुम्हें डूबेगी। बघा अयोध्येमध्ये राम मंदिर बांधण्यात आलं हे सगळं तुम्हाला माहीत असेल। राम आहे जे आहे ते एकवचनी होते। मोदी साहेब म्हणतात की मी रामाचा सर्वात मोठा भक्त आहे। जर मोदी साहेब रामाचे सगळ्यात मोठे भक्त आहेत आणि राम हे एकवचनी होते तर मी मोदी साहेबांना फक्त एकच प्रश्न विचारतो, मोदीजी तुम्ही म्हटले होते की सगळ्यांच्या खात्यात 15-15 लाख रुपये टाकणार तर ते अजून कसे नाही तुम्ही टाकले? अहो सीता पण म्हणते, सीता सांगते कि मैं भी नाराज हूँ बीजेपी के काम से, सारे पैसे खा गए मेरे पति के नाम से।
पण काय केलं यावर विचार न करता कुठेतरी त्यांना कसं डॅमेज करता येईल, कसं करता येईल, त्याच्या विरोधामध्ये कसं बोलता येईल, असाच प्रयत्न सातत्यानं विरोधी पक्षाकडून केला गेला. परंतु या देशाची पायाभरणी करण्यामध्ये काँग्रेस पक्षाचा हा सिंहाचा वाटा आणि ज्याची नीव मजबूत असते ती इमारतही मजबूत होते, तिच्यावर अनेक मजले कोणीही येऊन चढवू शकतो. म्हणून देशाच्या स्वातंत्र्यासाठी तर लढले, शहीद झाले, परंतु देशाच्या नवनिर्माणाकरता फाळणीनंतर या देशाला जगामध्ये एक सर्व धर्म समभावाची, सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन जाण्याची परंपरा, विचार जगापुढे काँग्रेसच्या विचारसरणीमुळे झाला. परंतु दुर्दैवानं एक जनरेशन बदलल्यानंतर दुसरी, तिसरी, चौथी पिढी काय विचार करेल, कसा करेल, पायाजवळ पाहेल, लॉंग दृष्टी त्यांना नसते, दूरदृष्टी. आणि म्हणून काही गोष्टी घडल्या, देशामध्ये घडल्या, राज्यामध्ये घडल्या, तुमच्या माझ्या मतदारसंघामध्येही घडल्या. म्हणून सगळं काही संपलं अशातला भाग नाही. आज ही निवडणूक ही काही विधानसभेची निवडणूक नाही, लोकसभेची नाही. ही तुमच्या माझ्या शहरामध्ये जिथं तुम्ही आम्ही राहतो त्या ठिकाणी कुठेतरी नागरी सुविधा मिळतात का? मध्यंतरीच्या काळामध्ये बरखास्त नगरपालिका झाल्यानंतर 4 वर्ष कोणाच्या ताब्यामध्ये राहिली, एका व्यक्तीच्या राहिली आणि आलेल्या निधीचा कशा पद्धतीने दुरुपयोग केला गेला, मनमानी केल्या गेली. ज्यांना आवडतील ते रस्ते, त्यांना आवडतील त्या गल्ल्या, त्यांना आवडतील ते कार्यकर्त्यांच्या घरासमोरचे विषय, म्हणून सर्व जनतेला या ठिकाणी विकासाच्या सुविधा कुठंच मिळाल्या नाही. म्हणून या ठिकाणी काशीनाथप्पा बोंद्रे एक संयमी, शांत, अनेक वर्षापासून शहरामध्ये आम्ही राहतो, आमचे मित्रही राहिले, बाजार समितीमध्ये त्यांनी संचालक म्हणूनही काम केलं, काँग्रेस पक्षामध्येही चांगलं काम केलं. आणि म्हणून आज त्यांच्या रूपानं पुन्हा एकदा नगरपालिकेला नगराध्यक्ष पदाकरता ते साथ घालतायत. नगरपालिकेमध्ये जर जाऊन पाठी पाहिली तर अनेक वर्ष सातत्यानं बोंद्रे घराण्याचं वर्चस्व तुम्हाला दिसून येतं. आणि म्हणून पुन्हा एकदा या ठिकाणी सार्वत्रिक निवडणुका झाल्या. 72 साली स्वर्गीय कर्मवीर दादासाहेब बोंद्रे साहेब असतील, तेही जनतेमधून निवडून आले. 2001 मध्ये राहुल भाऊ बोंद्रे असतील, तेही जनतेमध्ये निवडून आले. प्रियाताई बोंद्रे आल्या. आणि बोंद्रे आणि जनता आणि विजय हे समीकरण जणू काही चिखलीकरांनी घट्ट केलेलं आहे, वृद्धिंगत केलेलं आहे. आणि पुन्हा एकदा त्यांना हेच समीकरण काशीनाथप्पा बोंद्रेच्या रूपानं त्यांच्या समोर आहे. मित्रपक्षांनाही सोबत घेऊन महाविकास आघाडीच्या रूपानं आम्ही सगळेच जण त्याला सामोरे जात आहोत. नगराच्या बाबतीत विकासाच्या कल्पना ज्या सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये असतील, असतात तरी काय, नागरी सुविधा म्हणजे तरी काय, चांगले रस्ते असतील, त्या ठिकाणी पिण्याचं स्वच्छ पाणी असेल, सातत्यानं दिवाबत्ती असेल, घनकचऱ्याच्या नावाखाली नुसत्याच गाड्या फिरवायच्या असं नाही, तर घनकचरा असेल, कुठेतरी वाहनामध्ये दुर्गंधी असेल तर त्याचा सुगंध काही निर्माण करू नका, पण किमान ती दुर्गंधी हटवणं असेल. कुठेतरी ओपन स्पेसमध्ये स्वतःच्या मालकीच्या काही दुसऱ्या इमारती उभारल्यापेक्षा लहान लहान मुलांसाठी चिल्ड्रन पार्क असतील, अशा अनेक नवीन शहराच्या ज्या कल्पना असतात त्या पूर्ण करण्यासाठी आपल्या मंडळीला वाटत असतं. आणि म्हणून आज काशीनाथप्पा बोंद्रे यांच्या रूपानं या ठिकाणी एक उमेदवार, आपली सर्वच 24 जणांची टीम, सर्वच जाती धर्माचे लोक सोबत घेऊन या ठिकाणी ते लढत आहेत. आणि आम्ही सगळेच जण व्यासपीठावर बसलेले, काही नसतील तेही सगळेच जण या महाविकास आघाडीच्यासाठी ताकदीनिशी त्यांच्या सोबत उतरलेलो आहोत. आपल्या सर्वांना माझं आवाहन आहे की निवडणूक म्हटली की सगळेच जण आपल्यासारखे चांगल्या पद्धतीनं, सुसंस्कृत पद्धतीनं फुलेशाहू आंबेडकरांचा विचार घेऊन जनतेमध्ये जात नसतात. कुठेतरी विभाजन कसं होईल, कुठेतरी समाजामध्ये फूट कशी होईल, कसे लोकांचे माथे भडकवल्या जातील, मग त्या अफवा कशा पसरवल्या जातील, कुठेतरी व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, काहीतरी कॉमेंट्स असतील, मग तुमच्या माझ्या नेत्यांवर जहरी टीका,
ती त्या ठिकाणी चालू शकेल, परंतु ज्या लागूच पडत नाही अशा काही गोष्टी त्यामध्ये टाकून तुम्हाला कुठेतरी भडकवण्याची कामं होतील, सायबर क्राईम ज्याला आपण म्हणतो. परंतु आपण कुठेही कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नका, आपला संयमही ढळू देऊ नका. या फालतू गोष्टीसाठी तुमच्याजवळ वेळ नाही, आमच्याजवळ वेळ नाही, त्यामध्ये वेळही घालू नका. फक्त आपलं लक्ष विजय असला पाहिजे. आपल्या प्रभागामध्ये असलेली सर्व जाती धर्माची जी ज्येष्ठ मंडळी आहे, सर्वांशी अतिशय नम्रतेनं बोला, ज्येष्ठांचे आशीर्वाद घ्या, त्यांना वचन द्या, त्या वाड्यातल्या समस्या उघड्या डोळ्यानं पहा, नाही तर मग पाहिल्या समजल्या निवडून आल्यानंतर मग पुन्हा तिकडे फिरकलोच नाही असंही होता कामा नये. म्हणून सगळ्या लोकांना तुम्ही त्याच भागामधले आहात, त्याच भागामध्ये जन्माला आले, त्या भागामध्ये वाढले, आमच्यापेक्षा जास्त चांगलं तुम्हाला ते लोक ओळखतात. म्हणून त्यांचा विश्वास हा त्या ठिकाणी सार्थ करा. काही गैरसमज काही उमेदवाराबद्दल असतात की हा उमेदवार भांडकुदळ आहे, का हा अरेरावी करतो, तेही काही लोक मुद्दामून वाढून सांगतात. तेही गैरसमज आपल्या बाबतीत असतील, तेही काही मंडळीचे असते, आपले नातेवाईक असतील, काही आमच्यासारख्यांची मदत असेल तेही घ्या. ग्रामीण भागामधून बराचसा वर्ग या शहरातल्या 56-57 हजार जे वोटर्स आहेत त्यामध्ये किमान 15-20 हजार मतदार, 15,000 तरी किमान ग्रामीण भागामधून आलेले लोक नोकरीच्या निमित्तानं असेल, व्यवसायाच्या निमित्तानं असेल, अनेकांनी घरं तर बांधले परंतु मतदानही नोंदवलेलं नाही या ठिकाणी, असे निदर्शनास झालं. परंतु जे आहेत ते आमच्या कोणाशीही संबंधित असतील, ग्रामीण भागातील आपले काँग्रेसचे कार्यकर्ते असतील, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते असतील, शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते असतील, सगळ्यांच्या कानावर घाला. त्याच्या याच पद्धतीनं तुम्ही चांगला जसं निरोप मध्यवर्ती कार्यालयातून येईल त्या पद्धतीनं आपल्या रॅल्या अरेंज करा. कुठल्याही प्रकारचा धांगडधिंगा न करता काँग्रेस पक्षाची जी संस्कृती आहे आणि त्यांच्यासोबत आम्ही आहोत, कुठेतरी शांततेनं संयमानं ही लढाई तुम्हाला आम्हाला जिंकायची एवढं लक्षात ठेवा. येणाऱ्या 2 डिसेंबरला लग्नाची सुद्धा तीच आहे असे आम्हाला काही आमच्या जवळच्या लोकांकडून कळलं. परंतु आपापल्या भागामध्ये जर 2 डिसेंबरला कुणाचं लग्नासाठी जर नवरदेव जात असेल तर त्यांना मिळून मतदान करूनच त्यांना जाऊ द्या. बाहेर गावाच्या मतदारांशी संपर्क साधा. अशा सार्वत्रिक सूचना मी तुम्हाला या ठिकाणी देतो. या मीटिंगमध्ये द्यायची सूचना आहेत काही, परंतु आता आपण सगळेच जण आला पुन्हा आपापल्या प्रभागामध्ये आपणही व्यस्त राहाल. म्हणून सगळ्या बारीक सारीक गोष्टीची काळजी घेऊन आपण सगळेजण व्यासपीठावरली तुमच्यामधलेही अनेक जण अनेक निवडणुका नगरपालिकेच्या तुम्ही त्या ठिकाणी, मग तुमची 91ची निवडणूक असेल, त्यानंतर 96ची निवडणूक असेल, 2001ची असेल, 2006ची असेल, 2011ची असेल, 2016ची असेल आणि 16 नंतर डायरेक्ट 16/9/25 आजची निवडणूक असेल. अनेक निवडणुकांमध्ये आपले सगळ्यांचे अनुभव आहेत. त्या अनुभवाचा फायदा सुद्धा काही नौके उमेदवार आहेत त्यांना करून द्या, त्यांना आपापल्या भागामधला विजय प्राप्त करून द्या अशी या ठिकाणी विनंती आपल्या ज्येष्ठ मंडळींनाही करतो. पुन्हा एक वार आमच्या सगळ्याच काशीनाथ आप्पा आणि त्यांच्या सर्व टीमला, आमच्या महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना विजयाच्या शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज रेणुका मातेच्या चरणी आज प्रचाराचा नारळ फोडण्यात आला आणि आता तिथून हर्षवर्धन दादांच्या उपस्थितीमध्ये या प्रचाराचा शुभारंभ होत आहे. नगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीची ताकद एकत्र आलेली आहे. बघा तिथं तुम्ही मंचावर बघत असाल नरभाऊ खेडेकर आहेत, राष्ट्रवादीचे डॉक्टर प्रकाश शिंदे साहेबांपासून त्यांचे सर्व सहकारी आहेत आणि त्यासोबतच आंबेडकरी जनतेच्या हृदयामध्ये आपलं स्थान निर्माण केलेले आदरणीय संदेश आंबेडकर साहेब देखील आणि त्यांचे सर्व सहकारी देखील मोठ्या संख्येने इथं उपस्थित आहेत. तर अशा पद्धतीने महाविकास आघाडीची मूठ हवाले गेलेली आहे. महाविकास आघाडी इथं एकत्रित झालेली आहे आणि एकत्रितरित्या महाविकास आघाडी या निवडणुकीला समोर जात आहे. समोर काय चित्र आहे? समोर मात्र सत्तेत असलेले 3 पक्ष, एकीकडे भाजप असेल, एकीकडे शिंदे सेना असेल किंवा अजित पवारचा त्यांचा राष्ट्रवादी असेल, हे मात्र वेगवेगळ्या दिशेला तोंड करून आपापसामध्ये झुंज घेत ही नगरपालिकेची निवडणूक लढवत असलेलं चित्र देखील तुमच्या आमच्या समोर आहे. म्हणजे सत्तेत असल्यानंतर कुठेतरी अंगामध्ये गुरमी येते, मस्ती येते आणि त्यामुळं सत्ताधारी असलेल्या भाजपाने आपल्या मित्र पक्षांना मात्र सामावून घेतलं नाही.
राष्ट्रवादी असेल किंवा शिंदे सेनेचे त्यांचे सहकारी असतील, त्यांना एक देखील जागा यांनी दिली नाही आणि त्यांना वेगळं लढावं लागलं असं चित्र आज निर्माण झालंय. म्हणजे एकीकडे एकत्रित ताकद आणि एकीकडे मात्र समोरच्या बाजूला मात्र वेगवेगळ्या पद्धतीनं विखुरलेला सत्ताधारी पक्ष, अशा पद्धतीची ही लढाई आहे. आपले उमेदवार जे काँग्रेस पक्षाचे आणि महाविकास आघाडीचे ते आपण सगळ्यांनी मिळून एकत्रितरित्या ठरवले. 2 उमेदवार होते आणि या 2 उमेदवारांमधून एक निवडायचा होता. कुठेतरी एकाला संधी भेटणार होती आणि त्यामुळं एकाला संधी आपण देऊ शकलो आणि त्या रूपाने एक अत्यंत सोज्वळ असा चेहरा, एक अत्यंत सगळ्यांना आपलंसं करून घेणारा चेहरा, एक गोड चेहरा, कुठेतरी अशा पद्धतीचा एक चेहरा निवडला गेला की जो सोज्वळ आहे, सुसंस्कृत आहे, सभ्य आहे आणि तळागाळातल्या माणसाला आपल्या हृदयाशी लावणारा आमचे काशीनाथ अप्पा हे उमेदवार आपण या निमित्ताने निवडले. गावामध्ये तर त्यांना अशा पद्धतीने ओळखलं जातच, पण ते ज्या गरीब वस्तीच्या जवळ तिथे राहतात, मग तो इंदिरानगर असेल किंवा सिद्धार्थनगर असेल किंवा त्या परिसर असेल, तिथं तर त्यांना देव माणूस म्हणून संबोधलं जातं. अशा पद्धतीचे आमचे काशीनाथ अप्पा हे उमेदवार आहेत. आणि हे आता काशीनाथ अप्पा आणि त्यांचे सर्व सहकारी या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून या चिखलीमध्ये एक सभ्य आणि सुसंस्कृत चिखलीची ओळखल्या जाती. एक अत्यंत इथे एकोप्याची चिखली, मग कोणत्याही पक्षाचे असो, कोणत्याही जाती धर्माचे लोक असो, या चिखलीची ओळख या जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रभरामध्ये काय असेल तर एकोप्याने राहणारे, सुसंस्कृत असलेली चिखली, प्रेमाने एकमेकाशी बोलणारी चिखली, ती जुनी ओळख होती. मधल्या काळामध्ये ती ओळख पुसली गेली. मधल्या काळामध्ये जे राजकारण घाणेरडं विकृत राजकारण आपल्या या चिखलीमध्ये सुरू झालं, ते चिखलीकरांनी उघड्या डोळ्यांनी मागच्या काळामध्ये बघितलंय. इथे अनेकांवर खोटे गुन्हे दाखल केले गेले, सातत्याने केले गेले. कोणावर अॅट्रॉसिटीचे गुन्हे असतील खोटे, कोणावर दरोड्याचे गुन्हे असतील खोटे, कोणावर 353 गुन्हे असतील खोटे, आणि अशा पद्धतीनं खोटे गुन्हे दाखल करून त्यांना जेलमध्ये टाकण्याचं काम जे चिखलीकरांनी याआधी कधीही बघितलं नाही, ते देखील मागच्या या काही वर्षांमध्ये तुम्हाला आम्हाला बघायला मिळतंय. आता परवा तर स्फोटकांच्या सहाय्याने सरकारी मालमत्तेचं नुकसान केलं असं अतिरेक्यांच्या, आतंकवाद्यांच्या विरोधात जे गुन्हे दाखल होतात, तेही चिखलीच्या 10 निष्पाप लोकांवर दाखल केले गेले. आणि अशा पद्धतीनं जे चिखलीकरांनी कधी बघितलं नव्हतं ते बघायला मिळतंय. आता आपण जिथं बसलो त्याच्या मागे इथे काही छोट्या छोट्या टपऱ्या लावून काही लोक, गरीब लोक आपलं पोटापाण्याचा व्यवसाय करत होते. हे गरीब लोक रोज आपलं कमवायचं, संध्याकाळी त्याच्यावर त्यांची चूल पेटणार, त्यांची रोजीरोटी तिथं होती. आणि फक्त या निवडणुकीमध्ये चिखलीमध्ये कमी मतं मिळाले आणि म्हणून निवडून आल्यावरची जी मस्ती आली, त्या मस्तीनं हे दुकानं इथून काढून टाकले. जेसीबी लावला गेला. लोक समोर येत होते पण त्यांनी काळजी केली नाही. एखादा मेला तरी चालल, पण हे दुकानं काढून टाकायचे. आणि नुसते दुकानं काढले नाही तर तिथं स्वतः येऊन यांच्या भावानी इथं लाथा मारल्या. बॉम्बे मार्केट आज काढून टाकायचं म्हणतायत. गावातले गोरगरिबांचे जे अतिक्रमण आहेत किंवा जिथं ते रोजीरोटी करतात तिथं मोठमोठे कॉम्प्लेक्स उभे करायचे म्हणतायत. कशासाठी कॉम्प्लेक्स? त्यातले ठेकेदारीमध्ये पैसे काढण्यासाठी. कुठेतरी त्या दुकानांमध्ये जे यांच्या पक्षामध्ये येतील त्यांना तिथं दुकानं द्यायची आणि म्हणून गरिबांची दुकानं उठवायचे. अरे अशा पद्धतीनं या चिखलीमध्ये कधीही राजकारण झालं नाही. मागे तर एका व्यापाऱ्याला ब्लॅकमेल केलं गेलं, त्याच्यात गोडाऊनवर रेड केली गेली आणि
त्याच्या आई वडिलांना, काकांना, काकूंना जेलमध्ये टाकल्याची धमकी दिली गेली आणि त्याच्याकडून असं सांगतात 1 कोटी रुपयाची खंडणी वसूल केल्या गेली. आपल्या इथे आरक्षण टाकले गेले डीपी प्लॅन मंजूर करताना, आणि आरक्षण मागचे काढायचे पैसे, नवीन न टाकायचे पैसे, आणि आता ज्यांच्या ह्याच्यावर टाकले ते परत काढायचे पैसे. सरेआम लूट, ब्लॅकमेल केलं जाते चिखलीकरांना. आणि अशा पद्धतीनं एक अत्यंत विकृत आणि घाणेरडं राजकारण चिखलीच्या सभ्य आणि सुसंस्कृत असलेल्या चिखलीमध्ये होताना दुर्दैवाने तुम्ही आम्ही बघत आहोत. अशा पद्धतीनं या चिखलीमध्ये घाणेरडं राजकारण होत असताना तुम्ही आम्ही जे बघतोय, या चिखलीची सभ्य आणि सुसंस्कृत ओळख पुसण्याचं काम पाप जर कोणी करत असेल तर मी एकच सांगू इच्छिल की ही निवडणूक पक्षाची निवडणूक नाही. ही निवडणूक पक्षविरहित या चिखलीची सुसंस्कृत ओळख पुन्हा निर्माण करणारी ही निवडणूक आहे. आणि त्यासाठी आमचे काशीनाथ अप्पासारखा एक सभ्य आणि सुसंस्कृत चेहरा या चिखलीकरांच्या समोर आज पहिल्यांदा येत आहे. आणि म्हणून मी तुम्हाला निश्चितपणे विनंती करेल की यावेळेस कुठलीही जात, कुठलाही धर्म, कुठलाही पक्ष न बघता महाविकास आघाडीच्या या उमेदवारांच्या मागे राहून ती सभ्य आणि सुसंस्कृत चिखलीची ओळख जी आहे ती पुन्हा आपण निर्माण करूया. काल परवा मी बघत होतो की भाजपाच्या एका ज्येष्ठ नेत्याला, जो या चिखली मधला एका सहकारी संस्थेचा, खूप मोठ्या सहकारी संस्थेचा अध्यक्ष आहे, भाजपामधलं खूप मोठं नाव, अनेक वर्ष पक्षासाठी, भाजपा पक्षासाठी ज्यांनी दिले, त्यांना उमेदवारी अर्ज करायला सांगितलं भाजपाकडं. भाजपाकडं त्यांची इच्छा नव्हती किंवा त्यांच्या मनातही नव्हतं, पण त्यांना अर्ज करायला सांगितलं गेला आणि एवढ्या मोठ्या माणसाला अर्ज करायला लावला गेला आणि ऐन वेळेवर शेवटच्या क्षणी त्यांची उमेदवारी कापण्यात आली. अरे, ज्यांनी भाजपासाठी या त्यांच्या पक्षासाठी जीवाचं रान केलं, सर्वस्व अर्पण केलं, त्यांच्या सोबत जर असं होऊ शकतं तर मग सर्वसामान्य असतील किंवा त्यांचे कार्यकर्ते जे असतील भाजपामध्ये प्रामाणिकपणे काम करणारे, त्यांच्यासोबत काय होईल. आणि आमच्या इथून जे तिकडं उड्या मारून जात आहे त्यांचे तर काय हाल होतील हे तर सांगायची गरजच नाही. त्यांचे हाल या निवडणुकीपासूनच सुरू झालेले आहेत. अनेकांच्या निवडणुकीत या तिकीट त्यांनी कापले, त्यांना तिकीट देऊ म्हणून सांगितलं होतं आणि घेतलं होतं आणि त्यांचे तिकीट कापल्या गेले. अशा पद्धतीनं इकडे राजकारण सुरू असताना आपण या चिखलीची सभ्य आणि सुसंस्कृत चिखली अशी जी ओळख आहे, ही ओळख पुन्हा एकदा निर्माण करायची आहे. आणि त्यासाठी आपण काशीनाथ अप्पा आणि आमचे नगरसेवकासाठी उभे असलेले जे सर्व उमेदवार आहेत त्यांना निवडून द्या ही विनंती करतो. आणि या निवडणुकीत ज्या अनेक चांगल्या गोष्टी घडत आहेत त्यातली एक चांगली गोष्ट म्हणजे आमचे दादू शेठ असतील, भाईजान असतील, हे जे थोडेसे आमच्यापासून नाराज झाले होते ते आज पुन्हा एकदा काँग्रेस पक्षासोबत येऊन काँग्रेस पक्षाची जी ताकद आहे ती ताकद वाढवण्याचं काम या निमित्ताने होते. तर चला, मला तुम्हाला फारसं काही बोलायचं नाही, मला एवढंच सांगायचं की निवडणूक अत्यंत महत्वाची निवडणूक आहे. कुठलेही हेवे दावे असतील, नाराज्या असतील, त्या सगळ्या बाजूला ठेवा. या हेवे दावे नाराज्या आपण नंतर पुन्हा काढू, पण कुठंतरी आपल्या नगराध्यक्षाचे उमेदवार असतील किंवा नगरसेवकांचे उमेदवार असतील यांच्याबद्दल जे काही गैरसमज पसरवण्याचं काम भाजपवाले किंवा त्यांचे लोक करतील त्यापासून आपल्याला लोकांना सावध करायचंय. आणि या निवडणुकीमध्ये जीवाचं रान करून पुन्हा एकदा महाविकास आघाडीचा ध्वज या नगरपालिकेवर आपण सगळे मिळून फडकवू ही आग्रहाची विनंती तुम्हाला सगळ्यांना करतो. थांबतो. धन्यवाद. काही काम पडत नाही. पंतप्रधान आपल्याला ओळखला काय, नाही ओळखला काय, रामराम केला काय, नाही केला काय, आपल्याला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. मुख्यमंत्री बी आला
तर त्याच्याशी काही देणं घेणं नाही, त्याला काही फोन लावा लागत नाही, त्याला काही व्हॉट्सअप नंबर आपल्या जवळ असला काय नसला काय काही फरक पडत नाही. ना निमंत्रण देणं आहे ना त्याच्या संग सेल्फी काढणं आहे, त्याच्यापासून ते आपलं गुंतत नाही. आमदार खासदार असतील तर जवळची बदली असली, पोरीला पोराला कुठे नोकरी चिटकून द्यायची असला तर त्याच्याकडे काम पडतं. नाही तर नालीचं पाणी पावसाळ्या दिवसात घरात घुसून राहिलं, मोठं काम आहे, सिमेंट काँक्रीटचा रस्ता करायला पाहिजे, तर मग तेवढ्यापुरतं आमदाराचे काम असतं. काँग्रेस नाही तर मग हिवाळ्यानं डिंगा म्हणाल की बा महार आमदार साहेब तुला चांगलं आहे, खासदार साहेब तुम्हाला आले माझ्या खासदार तास ठेवते तर डिंगा म्हणायच्या हिशोबात तेही महाविकास आघाडीची जी आपली मात्र बुद्ध कोणा होतं पदासाठी उमेदवार उभे आहेत, या तर सगळ्यांच्या आपल्या घरी शुभारंभ करण्यासाठी नळ आले नाही, प्रदेश काँग्रेसचे टाकी अध्यक्ष खाली झाली, पंचायत झाली, भानगड सप्ताह इथं आलेले आहेत. समोरचा स्ट्रीट लाईट गेला, तिथून भानगड, शिवसेनेचे नाली साफ झाली नाही, तिथून भानगड, या जिल्ह्याचे आणि सांगाचा तुंबायला लागलं, सांगा साफ नाही झाला तर तिथून तर लयच मोठी भानगड. राजेंद्र राजसाहेब आणि याच्या पलीकडे जरी गेलो तर घरात लग्न आहे, कुंकू आहे, तिळा आहे, काही दोन घातली, तर अशा वेळेस जे लोक धावून येतात आणि ज्यांच्याशिवाय कार्य पार पडत नाही, त्यात नवरा बायकोचे भांडणं झाले, त्याला सोडणारा बी एक लागतो, तिथं बी एक मदतीचा लागतो, दवाखान्यात काम पडलं तिथंही मदतीचा लागतो, पोलीस स्टेशन पोराला भानगड गेली, मोटरसायकलची फस झाली, लायसन नाही, पोलिसांनी गाडी आणवलं तिथं लागतो. या सर्व आपलं त्याच्याशिवाय शहरातलं जीवन त्याच्याशिवाय पूर्ण होत नाही. असा घटक म्हणजे नगराध्यक्ष नगरसेवक. आता इतक्या घालतीवर ठेपल्यावर आता पक्ष आहे, सगळं बरोबर आहे, मात्र इतक्या दिवस चिखली शहराचं उदाहरण हे जिल्ह्यात दिलं जायचं की सभ्य सुसंस्कृत निवडणुकीपुरतं राजकारण, वैचारिक मतभेद, मात्र कोणाला काय अडला घडला तर पक्षाच्या अभिनय बाजूला ठेवून मंदिरात जाताना जसं आपण चपला बाजूला काढून जातो तसं कोणाच्याही लागल्याला धावून जाणं असं चिखली शहराचं एकंदरीत स्वरूप होतं. कोण कोणत्या पक्षाचं काय बसल्याचं, चार म्हातारे एका ठिकाणी बसले, चार तरुण एका ठिकाणी आले तर ते समजत नव्हतं. मात्र अलीकडच्या काळात पक्षाचा जो आमच्या खांद्यावरचा जो झेंडा आहे, जो रुमाल आहे, हा आता फाशी का फांदा करून टाकला. येतो का माझ्याकडे, नाही तर मी आवडत होतो कसा. जो आपली ओळख आहे, जो विचार दर्शवतो, त्या विचार बाजूला ठेवून आता असा कमळाचा गळ करेल आहे. आणि तो कसा पहिले विहिरीत आपली बाटली पडली दोऱ्याचे तर ती बाटली शोधायला गळ टाकावा लावायचा, मग गळ बरोबर ती बाटली दोरा आपला बाहेर काढायचा. आता हा आमच्या पक्षाची आहे, मग आता नंदीचा घोट घ्यायच्या अनुषंगानं चिखलीमध्ये एक विकृती सुरू झाली, संस्कृती बाजूला कुठेतरी ठेवली. ही निवडणूक काशीनाथ आप्पा कसा उमेदवार आहे तर काशीनाथ आप्पा म्हणजे एकदम बळा उमेदवार आहे. डंक मारत नाही, सगळ्याशी गोड बोलतो, परखड बी बोलतो आणि काशीनाथ आप्पाच्या मापात पाहत नाही. आणि जेवढी पावती आहे तेवढं पेमेंट सांगितलेल्या दिवशी करणारा हा माणूस आहे. आणि 1 किलोमीटर मध्ये सगळं संपून जातं. काशीनाथ आप्पाला बुलढाण्याशी काही देणं घेणं ना काही संभाजीनगरशी देणं घेणं, मुंबई दिल्ली तर काही वादच नाही. घरापासून अर्धा किलोमीटरवर नगरपालिका आणि अर्धा किलोमीटर पेक्षा कमी अंतरावर कृषी उत्पन्न बाजार समिती. म्हणजे या लगेच आपल्याला 24 तास उपलब्ध असणारा असा उमेदवार आहे. कोणाला ओळख सांगायचं काम नाही, कोणा हातात हात घेतला तर 3 पिढ्या मागच्या, 2 पिढ्या पुढच्या, असा सगळ्यांना सातबारा या माणसाजवळ तयार आहे. असा एक लोकनेता या निमित्तानं काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून जो मैदानात उतरवलाय, अशा लोकांची गरज आहे. वास्तविक पाहता राहुल भाऊ हे रत्न आधीच यांचा नंबर हा कुठेतरी लावायला पाहिजे, पण आता काय बोंद्रेची झाली लोकसंख्या जास्ती, त्याच्यामुळे नंबर लागता आता काशीनाथ आप्पा येला आवर तेला आवर, हा पुढे तो पुढं, ही पिढी करण्यातच या माणसाचा नंबर उशिरा लागला. आता गड्यावर आता त्यांच्या माध्यमातून एक सोनेरी स्वप्न इथल्या शहराच्या सभ्यतेला पडलंय. विकास कामं किती होतील काय होतील हा विषय निराळा. आता विकास सांगायचा असतो, भ्रष्टाचार करायचा असतो. त्यामुळे चिखलीत जो खाकाना आहे हा विकासाचा नाही, हा भ्रष्टाचाराचा खाकाना आहे. एवढी धूळ चिखली त्याच्या आधी
कधी नव्हती. आता चिखलीत कोणत्याही रस्त्याने खकाराच खकारा. तो खकारा म्हणजे ते डांबरावर जे सिमेंट कापल्याचे रस्ते त्याच्यात झालेला भ्रष्टाचार म्हणजे हा खकारा आहे. आणि यातून ते महाविकास आघाडीचं नरू असतील, तुतारीचे राष्ट्रवादीचे असतील, यांनी जे कडवळ या ठिकाणी आम्हाला सर्वांना एकत्र करून जे उमेदवार आपल्याला दिलेले आहेत हे चिखलीच्या विकासाकरता आहेत. आणि विकृती या निमित्तानं ही बाजूला सरसावायची आहे. जे लोक आमदार आहेत त्यांनी आमदाराचं काम करावं, जे लोक खासदार आहेत त्यांनी खासदाराचं काम करावं, जे घरदार जे असतील त्यांनी ते सांभाळावं. मात्र आता एका पगारात एक मतदान केलं आमदारातून 4-5 आमदार होत बसले. ही एक भानगड डोकेदुखी झाली. त्यामुळे झेंडूबाम तुम्ही शिल्लक खिशाला जाता चिखलीवाल्याला वापरावा लागतो. आता त्यांनाही या नगरपालिकेच्या निवडणुकीत मुंबईवाल्याकडे मुंबईत राहा, तू इथून घ्या आमच्या डोक्याला ताप, शनिवार काही देत नको जाऊ. आणि आम्ही इथे वाटवाडलापासून राहणार गाव आहे ते हातात हात घालून सभ्यतेने राहू. या अनुषंगानं आपण या महाविकास आघाडीला कौल द्यावा ही विनंती करतो. आणि सरते शेवटी आजच हा परवा अर्ज झाले, अजून लोकांचे पॅनल ठरवून राहिले. पॅनल पोस्टरवर कोणाचे फोटो टाकावं हे सुधरून राहिलं. अरे हा उमेदवार दिला, हा चुकीचा का, हा बरोबर, हा काय करण, तो काय करण, हे तर मोजमाप आता चालू आहे. कॅन्डिडेट कोणता आहे ते उमेदवाराला सांगावं लागतात. मी तुमचा उमेदवार प्रभाग क्रमांक फलानाचा जे मुंशी मुंडी आलं ते अजून उमेदवार नगराध्यक्ष उमेदवाराला ओळखत नाही. उमेदवार नगराध्यक्ष कसा राहील ते त्यांना ठाऊक नाही. आणि या सगळ्यामध्ये आज काँग्रेसला जी प्रचाराचं जे नारळ फुटलं, आता हे आज प्रचार उद्या प्रचार संध्याकाळी 5 वाजता प्रचार बंद राहिला, उद्या मतदान आणि या मतदान टाकून अशी ती प्रचारात घेतलेली जी आघाडी आहे ती आघाडी नसून ती विजयाची खात्री आहे. आणि काशीनाथ अप्पा हे आपल्या व्यक्तिमत्वानुसार त्यांच्या नावानुसार ते शहराचा विकास निश्चित करतील आणि सभ्यतेचं संवर्धन करतील हा शब्द आपल्याला देतो. आणि काशीनाथ अप्पांचा विजय म्हणजे सभ्यतेचा विजय, संस्कृतीचा विजय आणि हा आपल्या परंपरेचा विजय आहे. हा एका विकृतीला नष्ट करणारा या विजय आपण सर्वांनी आश्वस्त करावा हे आव्हान करतो. थांबतो. धन्यवाद. सांगतो मी राजकारणात फार कमी वेळ राहिलेलो आहे. मला राजकारणाची सवय नाही, बोलण्याची सवय नाही, परंतु मी आज प्रयत्न करतो. या आमच्या बोंद्रे घराण्याने आजपर्यंत इतिहासाच्या नगरपालिकेच्या इतिहासामध्ये 53 वर्ष सत्ता दिली की तुमच्या सर्व जनतेच्या आशीर्वादाने आमच्या तीच परंपरा आहे. त्यामधली असलेली सुसंस्कृतपणा न भय, कोणाला भय न दाखवता सर्वसामान्य जनतेची ना आमच्या परिवाराशी जी जुळलेली आहे ती मी कायम परंपरा ठेवील व चिखलीचा विकास सर्व जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न माझा राहील. चिखली ही भयमुक्त व त्यानंतरही सुसंस्कृत सभ्य व चांगल्या पद्धतीचे ठेवण्याचा माझा पूर्णपणे प्रयत्न राहील. त्याबद्दल मी आपल्यापुढे सर्वांच्या आश्वासन देतो व आपल्यापुढे मतांची मी भीक मागतो. माझ्यासमोर माझ्याबरोबर असलेल्या सर्व उमेदवारांना तुम्ही भरघोस मतांनी विजयी करावा असं आवाहन करतो व मी माझे 2 शब्द संपवतो. जो दिल से निकाल देता है, आना बोले तो गुरूर तकब्बुर, खुदा वहाँ दहू उसे जहाँ में कमाल देता है. और समंदर में जीना है तो तैरना सीखो, जो मर गया उसे पानी उछाल देता है. आप लोग यहाँ आए, आपका सबका शुक्रिया, धन्यवाद. और आने वाली 2 तारीख को पूरी चिखली में पंजे को मत करके 3 तारीख को अपने को विजय जश्न मनाना है. ऐसा मैं आपसे विनती करता हूँ. और आप सबका पंजा तुतारी और मशाल का बटन दबाकर, मशाल तो हमने नरूबो की बहुत दबाई चिखली में, पंजा भी दबाया, तुतारी को कोई भूलना नहीं. शुक्रिया.